Good morning students, welcome to my class. Today we are going to learn grammar part of speech. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच शब्दांच्या जाती म्हणजे काय? तर या अगोदर पण आपण खालच्या वर्गांमध्ये शिकलेलो आहोत, पण शब्द आपण लेटर शिकलो. फॉर एक्झाम्पल बी ए टी हे लेटर आहे आणि ग्रुप ऑफ लेटर्स याचा काय केला त्यांनी ग्रुप तयार केला. ग्रुप ऑफ लेटर्स इज कॉल्ड वर्ड. ग्रुप ऑफ लेटर्सचा काय झाला, इथं लेटर्स एकत्र केले, वर्ड तयार झाला. आता यामध्ये आपण काय करू, हे वर्ड अनेक वर्ड एकत्र आणू, त्याचा ग्रुप तयार करू. धिस इज माय बॅट. धिस इज माय बॅट. धिस इज माय बॅट. हे 4 वर्ड्स आपण काय केले, एकत्र केले आणि त्याचं काय तयार झालं, सेंटेन्स. ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. ग्रुप ऑफ वर्ड इज कॉल्ड सेंटेन्स. म्हणजेच शब्दांच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो. अल्फाबेट्स लेटरच्या समूहाला आपण काय म्हणतो, वर्ड म्हणतो, शब्द म्हणतो. पण आता सेंटेन्स तयार झालं आपलं, तर आपण या अगोदरच्या याच्यामध्ये सेंटेन्स चे सुद्धा प्रकार बघितले. टाईप ऑफ सेंटेन्स, वाक्याचे प्रकार बघितले. पण आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे की हा वाक्यामध्ये प्रत्येक वर्ड हा वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतो. प्रत्येक वर्ड, धिस हा इथं सब्जेक्ट म्हणून कार्य करतो. इज हा ॲक्झिलरी वर्ब आहेत. माय हा ऑब्जेक्ट आहे, प्रनाऊन आहेत. हा बॅट हे काय आहेत, नाऊन आहेत, म्हणजेच कॉमन नाऊन आहेत. त्या म्हणजे समजा आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. ही इज कमिंग विथ हिज फादर. हे सेंटेन्स आहे, ही इज कमिंग विथ हिज फादर. ही हा प्रनाऊन आहे, पण हा यामध्ये प्रनाऊन हा कर्ता म्हणून काम करतो. इज हे ॲक्झिलरी वर्ब आहे, हा काय करतो, ॲक्झिलरी वर्ब म्हणून कम हे मूळ क्रियापद आहे आणि हे ING हा वर्ब म्हणून कार्य करतो. हा सब्जेक्ट म्हणून कार्य करतो. हा ॲक्झिलरी म्हणून काम करतो. विथ हा काय आहेत, प्रेपोजिशन आहेत आणि ही जे काय आहेत ऑब्जेक्ट आहे. हा फादर हे काय आहेत तिथला ऑब्जेक्ट आहे. तर म्हणजे प्रत्येक शब्द जर आपण बघितला तर तो त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करतो, वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, त्याला जे नाव दिलं जातं त्याला आपण म्हणतो पार्ट ऑफ स्पीच. मराठीमध्ये म्हणतो शब्दांच्या जाती. जसा ही ऐवजी जर आपण राम घेतला तर राम हा काय आहेत, नाऊन आहेत. म्हणून हा नाऊन आहे, हा प्रनाऊन आहे. म्हणजेच कोणी नाऊन म्हणून काम करतो, एखादा शब्द प्रनाऊन म्हणून काम करतो, एखादा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. म्हणजेच एखादा ॲडव्हर्ब असेल, एखादा इंटरजेक्शन म्हणून काम करतो, एखादा वाक्य जोडण्याचं काम करतो, त्याला आपण कंजक्शन वर्ड म्हणतो, तर तो कंजक्शन म्हणून काम करतो. किंवा एखादा प्रेपोजिशन म्हणून काम करतो, तर त्यावरून त्याच्या जाती ठरतात. तर म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. म्हणून त्याच्यावरून डेफिनेशन, इंग्लिशमध्ये डेफिनेशन, अ नेम गिव्हन टू वर्ड बेस्ड ऑन हिज जॉब इज कॉल्ड पार्ट ऑफ स्पीच. म्हणजेच त्या वाक्यामध्ये तो ज्या प्रकारचं कार्य करतो तो शब्द, त्यावरून त्याला जे नाव दिलं जातं त्याला आपण शब्दांच्या जाती म्हणतो. तर शब्दांच्या जाती म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल की त्या वाक्यामध्ये तो शब्द ज्या प्रकारचं काम करतो त्याच्या कामावरून त्याची जे नाव दिलं जातं त्याच्या कामावरून जे नाव दिलं जातं त्याला आपण म्हणतो शब्दांच्या जाती. इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला पार्ट ऑफ स्पीच. तर देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. तर एकूण म्हणजे वाक्यामध्ये आपण जे पार्ट ऑफ स्पीच शिकतो तर ते एकूण 8 आहेत. देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. विचार दे, देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. आता बऱ्याच जणांना आठवत असेल, देअर आर म्हणजे 8 पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत, शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत. फर्स्ट आहे नाऊन. नाऊन म्हणजे
नाम. बघा आता नाम म्हणजे नाम हे याच्यामध्ये पण प्रकार पडतात, काइंड्स ऑफ नाऊन. मग नाऊनमध्ये कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन. तर यामधील कोणताही असेल तर त्याला आपण नाऊन म्हणून कन्सिडर करतो. जेव्हा तुम्हाला 9वी-10वीच्या वर्गासाठी आपल्याला जे लँग्वेज स्टडीमध्ये येतो, वर्ड चेन असेल लिहायला किंवा रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतील तर त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. वर्ड चेनमध्ये जेव्हा आपल्याला नाऊन लिहायला लावतात तर तेव्हा बऱ्याच मुलांना वाटतं नाऊन म्हणजे फक्त नावं लिहायची. मग त्याच्यात मुलांची म्हणजे व्यक्तींची नावं लिहायची किंवा गावांची नावं लिहायची किंवा प्राण्यांची नावं लिहायची असं नाही. तर त्यामध्ये तो कधी कॉमन नाऊन असेल, प्रॉपर नाऊन असेल, म्हणजे मटेरियल नाऊन असेल, पदार्थाचं नाव असेल, म्हणजे पदार्थवाचक नाम असेल किंवा कलेक्टिव्ह नाऊन असेल, टीम असेल, बंच असेल, तर ते सुद्धा काय होतं नाऊनमध्ये कन्सिडर होतो. त्यानंतर प्रोनाऊन. प्रोनाऊन मीन्स सर्वनाम. तर आता आपण म्हणजे मुख्य जे प्रोनाऊन आहेत ते 8 आहेत. देअर आर 8 प्रोनाउन्स. आय, वी 8 प्रोनाउन्स आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दाये दे. तर आता हे सर्व सिंग्युलर आहे आणि इकडे सगळं प्लुरल आहे. आता सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर आणि त्यानंतर याची द्वितीया, आयची द्वितीया, वीची द्वितीया आणि त्याची षष्टी विभक्ती. तर हे सर्व मग जशी आयची द्वितीया आहे मी, आयची द्वितीया आहे मी, वीची आहे अस, यूची यू, यूची युअर, हीची हिम, सीची हर, इटची इट, देची देम आणि याची षष्टी अस म्हणजे आयची षष्टी मी माय, आय मी माय, वी अस अवर, यू युअर युअर्स, ही हिम हिज, सी हर हर, इट इट इट्स, दे देम आणि दिअर याची षष्टी आहे दिअर. तर हे सर्व यांना काय म्हणतो आपण प्रोनाऊन म्हणून कन्सिडर होतात. इथं फक्त 8च प्रोनाऊन नाही तर त्याची द्वितीया आणि षष्टी हे सुद्धा प्रोनाऊन म्हणून कन्सिडर होतात. त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. त्यानंतर आहेत व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. बघा हे खूप महत्त्वाचे आहे. जर आपल्याला वाक्य लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बोलायचं असेल किंवा लिहायचं असेल त्यासाठी आपल्याला व्हर्ब माहीत असणे गरजेचं आहे. व्हर्ब म्हणजेच क्रिया दर्शविणारा शब्द. की क्रिया दर्शविणारा शब्द खातो, पितो, उठतो, बसतो, जातो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो गो, कम, ईट, प्ले. आणि यामध्ये आपल्याला आपण याआधी टेन्स शिकलो आहोत तर त्यासाठी आपण टेन्समध्ये याचे फॉर्मेशनसुद्धा बघितलं आहेत. गोचा पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि ING फॉर्म. गो, वेन, गॉन, गोईंग, कम, केम, कम, कमिंग, ईट, एट, इटन, इटिंग, प्ले, प्लेड, प्लेड, प्लेईंग. तर याला आपण काय म्हणतो व्हर्ब म्हणतो. पण व्हर्बसुद्धा फक्त मेन जे व्हर्ब आहे क्रिया दर्शविणारे व्हर्ब आणि म्हणजे व्हर्बचे सुद्धा 2 टाईप्स आहे, मेन व्हर्ब आणि हेल्पिंग वर्ब्स. तर हे मेन व्हर्ब आहे. हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच एम, इज, आर, वॉज, विअर, एम, इज, आर, वॉज, विअर, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड हे सर्व काय आहेत हेल्पिंग वर्ब्स. म्हणजे क्रिया ज्यामधून क्रिया दर्शवली जाते त्याला आपण क्रियापद म्हणतो. आणि याच्यामधून आपल्याला म्हणजे याच्यावरून आपल्याला क्रिया कळते. तर ह्या वरवरून आपल्याला काय कळतं या वाक्याचा काळ कोणता आहे. तर या तिथं काय कळतो आपल्याला स्टेट कळते म्हणजे वाक्याचा काळ कळतो आणि याच्यावरून आपल्याला क्रिया कळते. त्याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो. त्यानंतर आहेत ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. यालाच तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे याला डिस्क्राईब वर्ड पण म्हटलं जातं म्हणजे वर्णन करणारे शब्द.
किंवा विशेषण. तर विशेषणामध्ये की त्या विशेषण मग ते एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या गुणाबद्दल असेल किंवा त्याच्या विशेषण म्हणजे कधी त्याच्या एखाद्या पदार्थाच्या चवीबद्दल असेल, टेस्टबद्दल असेल, स्मेलबद्दल असेल, त्याच्या ॲपिरन्सवर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह विशेषण. त्यानंतर ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब मीन्स क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषणामध्ये बऱ्याच वेळा आपण म्हणजे सहज शिकलेलो असतो की ज्याला LY किंवा LY असतो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. पण काही शब्द असे आहे की त्याला LY किंवा LYच लागतो असे नाहीत. तर ॲडव्हर्बमध्ये ठिकाण दर्शविले जातं, वेळ दर्शविली जाते, वेळ दर्शविणारे शब्द, ठिकाण दर्शविणारे शब्द, याला पण आपण ॲडव्हर्ब म्हणतो. आता किंवा म्हणजेच क्रियेबद्दल किंवा विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर मग फॉर एक्झाम्पल फास्ट असेल, व्हेरी असेल, यस्टरडे, बिफोर, टाईम दर्शवणारे शब्द त्याला आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. त्यानंतर सिक आहेत प्रीपोजिशन. प्रीपोजिशन. आता बघा, प्रीपोजिशन याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. तुम्ही मराठीमध्ये शब्दांच्या जाती शिकलेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला खूप काही सांगण्याची गरज नाही. तर प्रीपोजिशन, प्री म्हणजे पूर्वी आणि पोजिशन म्हणजे अवस्था, अवस्था दर्शवणारा शब्द. तर प्रीपोजिशन यामध्ये तो दोन शब्दांमधील संबंध दर्शवितो, त्याला आपण काय म्हणतो, प्रेपोजिशन म्हणतो. तर प्रेपोजिशनमध्ये समजा आपण म्हटलो की बुक इज ऑन द टेबल. मग टेबल आणि बुक यामधील संबंध काय आहे, तर यामध्ये संबंध दर्शविणारा शब्द आहेत ऑन, पुस्तक, आणि टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहेत. म्हणजे वर हा शब्द, ऑन हा शब्द काय करतो, त्यामधील संबंध दर्शवतो, म्हणून त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. तर असे शब्दयोगी अव्यय आपण 5वी, 6वी, 7वीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. ऑन असेल, इन असेल, टू असेल, ते नंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रेपोजिशन, कंजक्शन. कंजक्शन मीन्स उभयन्वयी अव्यय. बघा, उभयन्वयी अव्यय अँड असेल, बिकॉज असेल, बट असेल, जे दोन वर्ड राम अँड श्याम, दोन शब्दांना काय केलं, अँड या शब्दाने जोडलं, म्हणून अँड हा काय आहे, कंजक्शन वर्ड आहे. राम इज ॲबसेंट बिकॉज ही वॉज इल. बिकॉज या शब्दाने काय केलं, दोन सेंटेन्स जोडले, म्हणून तो काय आहे, कंजक्शन वर्ड आहे. त्यानंतर दोन उपवाक्य जोडणाऱ्या शब्दाला ॲज वेल ॲज असेल किंवा दुसरे ग्रुप असतील, दुसरे शब्द असतील, म्हणजे दोन उपवाक्य जोडणाऱ्या शब्दाला सुद्धा काय म्हणतो आपण, कंजक्शन वर्ड म्हणतो. आणि इंटरजेक्शन. इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे अचानक आपल्या तोंडातून जेव्हा शब्द बाहेर पडतात. आता एखादा म्हणजे आता खूप कोरोनामुळं खूप वातावरण बिघडलेलं आहे आणि जेव्हा एखाद्याची डेथ होते, एखाद्या तरुणाची डेथ होते, तर तेव्हा आपण काय म्हणतो, अलास, ही इज नो मोर. म्हणजे आपल्या तोंडातून अचानक शब्द बाहेर, किंवा एखादी सुंदर वस्तू दिसली तर वाव, किंवा आनंद झाला तर हुर्या, असे शब्द बोलतो आपण, तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, नाऊन, प्रनाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. तर याचा वापर आपल्याला फक्त हे पाठ करण्यासाठी करायचा नाही, तर आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये आणि पॅसेजमध्ये याच्यावर आधारित प्रश्न असतात. म्हणजे समजा आपल्याला जसं नाऊन वर्ड चेन बनवा किंवा रिलेटेड वर्ड्स लिहा, तर त्यासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहेत. आणि बाकीच्या ग्रामरसाठी पुढचे शिकतानासुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो, त्यासाठी डिटेल लक्ष द्यायचं आहे. आता आपण याचा एक एक पार्ट डिटेलमध्ये बघणार आहोत. आता मी तुम्हाला याची थोडीशी
माहिती सांगितली आहे, त्यामुळे आता आपण फास्ट बघणार आहोत. लेट्स सी नाऊन. नाऊन म्हणजे नाऊन इज नेम ऑफ प्लेस, पर्सन, थिंग्स, ॲनिमल, फिलिंग्स, ग्रुप, क्वालिटी. नाम म्हणजे ठिकाणाच्या, पर्सन म्हणजे व्यक्तीच्या, थिंग म्हणजे वस्तूच्या, ॲनिमल प्राण्याच्या, फिलिंग भावना असेल, ग्रुप समूह असेल किंवा क्वालिटी गुण असेल. याला जे नाव ठेवलेलं असतं, याचं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो, नाम म्हणतो. म्हणजे ठिकाण, वस्तू, पदार्थ, व्यक्ती, भावना आणि ग्रुप समूह यांच्या नावाला काय म्हणतात, नाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता बॉम्बे आणि पंचाळे हे काय ठिकाणाचे नाव आहेत. त्यानंतर रूपा आणि राम हे व्यक्तीचे नाव आहेत. त्यानंतर डॉग हे प्राण्याचे नाव आहेत. हॅप्पी आणि फिअर हे इथं फिलिंग्स म्हणजे भावना आहेत, त्या तिथून भावना दर्शवल्या जातात. टीम आणि बंच हे ग्रुप आहे, समूहवाचक नाम आहेत. करेज आणि ब्रेवरी हे काय आहेत, क्वालिटी म्हणजे गुण. धैर्य आणि शौर्य की व्यक्तीच्या अंगी असलेली क्वालिटी ऑफ पर्सन म्हणून हे काय आहेत, ही याला आपण काय म्हणतो, नाव म्हणतो, नाम म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण ही सेंटेन्स बघूया. राम इज गुड बॉय. ही इज क्लेवर. आता या वाक्यामध्ये राम हा काय आहेत, नाऊन आहेत. राम इज गुड बॉय आणि इथं एखादं गावाचं नाव घेऊ आपण. पुणे इज इम्पॉर्टंट सिटी. तर यामध्ये इथं व्यक्तीचं नाव दाखवलं आहे, इथं पुणे म्हणजे इथं राम हे नाव नाही, इथं पुणे हे नाऊन आहे. ओके, आता आपण ही प्रोनाऊन बघूया. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाऊन म्हणतो. इंग्लिशमध्ये व्याख्या आहे, अ प्रोनाऊन इज यूज इन प्लेस ऑफ नाऊन. की नामाऐवजी जो वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो, प्रोनाऊन म्हणतो. तर प्रोनाऊन आहेत आय. फॉर एक्झाम्पल आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. हे सर्व प्रोनाऊन आहेत. तुम्हाला मागाशीच सांगितलं की याची द्वितीया आणि षष्टी आय, मी आणि माय हे सर्व प्रोनाऊन आहेत. यू, युअर, वी, अस, आवर, ही, हिम, हिज, सी, हर, इट, इट्स, दे, देम, देअर या सर्वांना काय म्हणतो आपण, प्रोनाउन्स म्हणतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या आय, यू, ही, हिम, हिज, हर, इट, दे, देम, देअर, इट इज. म्हणजेच त्या 8 प्रोनाउन्स आहेत आणि त्याचे प्रथमा आणि षष्टी हे सर्वांना काय म्हणतो आपण, प्रोनाउन्स म्हणतो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या. फॉर एक्झाम्पल सांगते की प्रोनाउन्स का वापरतो आपण. फॉर एक्झाम्पल बघूया. राम इज क्लेवर बॉय. आता रामबद्दल आपण माहिती सांगतो. राम इज क्लेवर बॉय. राम हुशार मुलगा आहेत. राम 10वीत शिकतो. किंवा
राम फर्स्ट आला, तर आपण पुन्हा पुन्हा राम राम शब्द पुन्हा तोच शब्द नाही वापरण्याऐवजी त्याच्याऐवजी काय करू, राम इज क्लेवर बॉय, राम इज क्लेवर बॉय, ही इज गुड. म्हणजेच राम हुशार मुलगा आहे, तो चांगला आहे. म्हणजे त्याच्याऐवजी रामच्या ऐवजी काय घेतला आपण, ही घेतला. किंवा इथं समजा सीता घेतला, सीता इज ब्युटिफुल गर्ल, सी हॅज अ ब्रदर. सीता सुंदर मुलगी आहे, तिला एक भाऊ आहे. म्हणजेच दुसऱ्या वाक्यामध्ये काय घेतला, सीता सुंदर मुलगी आहे आणि तिच्यासाठी काय घेतला, तिला एक भाऊ आहे. म्हणजेच काय घेतलं इथं, हा नावने इथं राम आहेत आणि त्याचं पुन्हा म्हणजे जे मुख्य नाव आहेत, तर त्याचं पुन्हा पुन्हा जेव्हा आपण रिपीट करतो, तर तेव्हा नामाऐवजी जो शब्द वापरतो आपण, त्याला आपण काय म्हणतो, प्रोनाउन म्हणतो. इथं ही वापरला, इथं सी वापरला. तर तसंच जर आपण प्राणी असेल तर त्याच्याऐवजी इट वापरतो. पुन्हा अनेक जर असतील तर त्याच्याऐवजी दे वापरतो. त्याचप्रमाणे समबडी, समवन हे सुद्धा काय आहेत, प्रोनाउन आहे. नेक्स्ट लेट्स सी वर्ब. वर्ब मीन्स इट शोज ॲक्शन, क्रिया दर्शविणारा शब्द. फॉर एक्झाम्पल, आय ईट ॲन ॲपल, आय ईट ॲन ॲपल. यामध्ये ईट हा शब्द काय करतो, खाण्याची क्रिया दर्शवतो, म्हणून तो काय आहे, क्रियापद आहे. त्यानंतर ही इज गोइंग टू स्कूल, ही इज गोइंग टू स्कूल. सी हॅज रिटन होमवर्क. बघा या वाक्यामध्ये ईट हा वर्ब आहे, याच्यामध्ये गोईंग इथं जाण्याची क्रिया घडते, हा वर्ब आहे. इथं रिटर्न इथं लिहिण्याची क्रिया घडते, हा वर्ब आहे. इथं इज हा ॲक्झुलरी वर्ब आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला ईट, गोईंग याच्यावरून कोणती क्रिया घडली, इथं खाण्याची क्रिया घडली हे कळते, इथं जाण्याची क्रिया घडली हे कळते, पण ईजवरून सुद्धा आपल्याला म्हणजे कोणत्या काळात घडली हे कळते. म्हणून हा काय आहे, ॲक्झुलरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच त्यावरून आपल्याला काय कळतो, कोणत्या काळात घडली, टेन्स कळतो. तर हा सुद्धा काय आहेत, वर्बचा म्हणजे वर्बचे 2 टाईप्स आहेत. हा मेन वर्ब आहेत आणि हा ॲक्झुलरी वर्ब आहेत. इथं रिटर्न हा मेन वर्ब आहेत आणि हॅज हे काय आहेत, ॲक्झुलरी वर्ब आहेत. म्हणून याचे 2 टाईप्स पडतात, मेन वर्ब आणि ॲक्झुलरी वर्ब. वर्बचे 2 टाईप्स पडतात. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, म्हणजे मुख्य क्रियापद ज्यातून क्रिया घडली जाते ते मेन वर्ब, आणि दुसरा आहे ॲक्झुलरी वर्ब. की त्याच्यावरून काय करतो, ॲक्झुलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. तर त्यावरून आपल्याला काय कळतं, सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया कोणत्या काळात घडते ते कळतं. म्हणून वर्बचे 2 टाईप्स आहे, मेन वर्ब आणि ॲक्झुलरी वर्ब. तर ॲक्झुलरी वर्ब आपण बऱ्याच वेळेस मागच्याही लेसनमध्ये बघितले, मागच्याही जो हे झाले आपले क्लास झाले त्याच्यामध्ये बघितलं, टेन्समध्ये वगैरे बघितले आपण ॲक्झुलरी वर्ब. तर ॲक्झुलरी वर्बमध्ये ॲम, इज, आर असेल, वॉज, व्हेअर असेल, ॲम, इज, आर, हॅव, हॅज, had, was, were, can, could,
हे सर्व ॲक्झिलरी व्हर्ब यामध्ये येतात. म्हणजेच हे क्रियापदाचे दोन प्रकार आहे, व्हर्बचे 2 टाईप्स, मेन व्हर्ब आणि ॲक्झिलरी व्हर्ब. तर वाक्यामध्ये आपल्याला मेन व्हर्ब कोणता आहे आणि ॲक्झिलरी व्हर्ब कोणता आहे हे जर समजलं आणि व्हर्बमध्ये काय शिकवायचं आहे, व्हर्ब फॉर्मेशन आपल्याला माहीत असला पाहिजेत. आपल्याला जेव्हा एखादं सेंटेन्समध्ये म्हणजे एखादं सेंटेन्स बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे त्यासाठी आपल्याला व्हर्ब फॉर्मेशन माहीत असलं पाहिजेत आणि ॲक्झिलरी व्हर्ब काळ बनवण्यासाठी कोणत्या काळात बनवायचे त्यासाठी ॲक्झिलरी व्हर्ब माहीत असला पाहिजे. लेट्स सी ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला कधी कधी डिस्क्राईब वर्ड म्हटले जातात. पॅसेजमध्ये कधी कधी तुम्हाला फाइंड द डिस्क्राईब वर्ड फ्रॉम द पॅसेज किंवा फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हटलं तरी तेच आणि डिस्क्राईब वर्ड म्हटलं तरी तेच. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ॲडजेक्टिव्ह अँड ॲडजेक्टिव्ह गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन अँड प्रनाऊन. ॲडजेक्टिव्ह गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन ऑन प्रनाऊन. तर ॲडजेक्टिव्ह काय करतो, नाऊन किंवा प्रनाऊनबद्दल विशेष माहिती देतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो किंवा तो त्याचं वर्णन करतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. रूपा इज ब्युटिफुल गर्ल. नाशिक इज बिग सिटी. बघा या सेंटेन्समध्ये रूपा इज ब्युटिफुल गर्ल. रूपा कशी मुलगी आहेत, सुंदर मुलगी आहे. ब्युटिफुल या शब्दाने काय केलं, रूपाबद्दल विशेष माहिती दिली. नाशिक इज बिग सिटी. बिग एक शब्दाने काय केलं, नाशिकबद्दल इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली, जास्त माहिती दिली की मोठी सिटी आहेत म्हणून बिग हा काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. त्याचप्रमाणे राहुल इज क्लेवर बॉय. राहुल काय आहेत, हुशार मुलगा आहेत. म्हणजे क्लेवर या शब्दाने काय केली, विशेष माहिती दिली. आता व्यक्तीबद्दल माहिती दिली असेल किंवा ठिकाणाबद्दल माहिती दिली असेल तर किंवा पदार्थ असतील त्यांच्या चवीबद्दल जी माहिती असते किंवा काही फुलं वगैरे असतात त्यांच्या स्मेलबद्दलची माहिती असेल म्हणजे त्याच्याबद्दलचं वर्णन केलं असेल तर हे सगळे काय असतात, ॲडजेक्टिव्ह वर्ड असतात. त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. डिस्क्रायबिंग वर्ड असतात म्हणजे त्याचं वर्णन करणारे जे शब्द आहेत त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर यामध्ये असे अनेक ॲडजेक्टिव्ह आहेत. तर तुम्हाला पॅसेजमध्ये कधी कधी वेब दिली असते. इथं समजा तुम्हाला शब्द दिला इथं गर्ल. इथं बघूया आपण गर्ल आणि वेब कंप्लीट करायला लावली की तुम्हाला किंवा रिलेटेड वर्ड, गर्लच्या रिलेटेड वर्ड. आणि इथं वेबमध्ये एक शब्द लिहून दिला इथं स्मार्ट. मग आता स्मार्ट शब्द दिला, आपल्याला समजलं पाहिजे की गर्लच्या इथं रिलेटेड वर्ड स्मार्ट दिला म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे बाकीचे जे 4 वर्ड लिहायचे आपल्याला ते पण काय आले पाहिजेत, ॲडजेक्टिव्ह. कारण 2 मार्काला असतो हा, मग त्याच्यासाठी आपल्याला 4 वर्ड लिहावा लागतात. तर मग आता गर्लबद्दल आपण ब्युटिफुल, तिचं वर्णन करणारे शब्द लिहू. ब्युटिफुल, स्मॉल, क्लेवर, गुड असे कोणतेही ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतो आपण की गर्लचं वर्णन करणारे. जर आता आपण इथं वेगळा शब्द जर घेतला तर आपल्याला तिथं अर्धा मार्क्स जाऊ शकतो. म्हणून आपल्याला ॲडजेक्टिव्ह माहीत असले पाहिजेत की इथं एखादं आता गर्ल हे काय आहेत, प्रनाऊन आहेत. या प्रनाऊनबद्दल काय करायची, विशेष माहिती देतात हे शब्द आणि किंवा याला ज्याच्याशी रिलेटेड आहेत. नॉटी शब्द येऊ शकतो, नॉटी गर्ल, ब्युटिफुल गर्ल, स्मार्ट गर्ल, गुड गर्ल, क्लेवर गर्ल, स्मॉल गर्ल. तर म्हणजे वेबसाठी सुद्धा आपल्याला ह्या ॲडजेक्टिव्हचा वापर होतो, उपयोग होतो. त्याचप्रमाणे वर्ड चेन जर बनवायची असेल तर वर्ड चेन जर ॲडजेक्टिव्हची बनवायला लावली तर तिथं पुढं ॲडजेक्टिव्हच आले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचे. लेट्स सी नेक्स्ट टॉपिक, ॲडव्हर्ब. फॉर एक्झाम्पल बघा, ही रन्स फास्ट. यामध्ये तो जोरात पळाला. आता रन हे काय आहेत, व्हर्ब आहे आणि फास्ट या शब्दाने काय केलं, या व्हर्बबद्दल
विशेष माहिती सांगितली म्हणून फास्ट हे काय आहेत ॲडव्हर्ब आहे. सी वॉक स्लोली, ती हळुवारपणे चालते. स्लोली कशी चालते ती? वॉक हे काय आहेत व्हर्ब आहेत आणि स्लोली हे काय आहेत ॲडव्हर्ब आहेत. म्हणजे वॉकबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून हा काय आहेत ॲडव्हर्ब आहे. ही मेट मी येस्टरडे, तो मला येस्टरडेला भेटला. तर येस्टरडे म्हणजे कधी भेटला? येस्टरडेला भेटला. येस्टरडे या शब्दाने काय केली? विशेष माहिती सांगितली भेटण्याबद्दल म्हणून तो काय आहे ॲडव्हर्ब आहे. म्हणजेच व्हेन कधी भेटला म्हणजे व्हेन, हाऊ आणि व्हिअर हे जे शब्द आहेत, व्हेन वेळ दर्शविणारे, हाऊ कधी आणि व्हिअर ठिकाण दर्शवणारे. म्हणजे व्हेन, हाऊ आणि व्हिअर हे शब्द काय करतात ॲडव्हर्ब दर्शवतात. म्हणजेच जे शब्द दर्शवतात त्याला ॲडव्हर्ब म्हणतो. कसा इथं कसा पळाला म्हणजे हाऊ, कसा हाऊ रन्स, कसा पळाला फास्ट, याने काय केलं इथं म्हणून हा फास्ट काय ॲडव्हर्ब आहे. कसा चालला स्लोली, म्हणजे कशी चालली स्लोली म्हणून स्लोली हा काय आहे ॲडव्हर्ब आहे. येस्टरडे इथं काय वेळ दर्शवली म्हणून हा काय आहे ॲडव्हर्ब आहे. म्हणजेच असेच ऑलवेज असेल, ऑलवेज, नाऊ, स्लोली, फास्टली, फास्ट, स्लोली, हे काय आहेत ॲडव्हर्ब आहेत. बऱ्याच वेळेस आपण एल-वाय लावतो ॲडव्हर्बला, पण काही शब्द ते असे आहे की त्यांना एल-वाय लागत नाहीत. येस्टरडे आहे, ऑलवेज आहे, नाव आहेत, यांना एल-वाय लागत नाहीत. त्याला आपण काय म्हणतो ॲडव्हर्ब असं म्हणतो. म्हणजेच क्रियेबद्दल किंवा ॲडजेक्टिव्हबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. त्याच्याहून डेफिनेशन तयार होती. वर्ड दॅट टेल अस अबाउट वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह ऑर अदर ॲडव्हर्ब आर कॉल्ड ॲडव्हर्ब. म्हणजेच असा शब्द की जो क्रियेबद्दल, विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो ॲडव्हर्ब म्हणतो, क्रियाविशेषण असं म्हणतो. तर परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला वेब येते, रिलेटेड वर्ड लिहायला येतात. इथं वॉक शब्द दिला आहे आणि आपल्याला काय केलं इथे एक शब्द लिहून दिलेला आहे स्लोली. फास्टली, स्लोली, क्वाइटली, केअरफुली. म्हणजेच कसा चालतो तर त्या इथं जर एल-वायनी शब्द दिला, ॲडव्हर्ब दिला, तर इकडे सुद्धा काय आले पाहिजेत ॲडव्हर्ब आले पाहिजेत. स्लोली, क्वाइटली, फास्ट, केअरफुली अशा प्रकारचे वेब कंप्लीट करायची आहेत. म्हणजेच इथं या क्रियेबद्दल काय करतो तो विशेष माहिती सांगणारे शब्द घ्यायचो. फास्टला आपण फास्टली एल-वाय लावत नाहीत. स्लोली, क्वाइटली, केअरफुली म्हणजे त्याच्या चालण्याचं वर्णन करणारे शब्द, क्रियेचं वर्णन करणारे शब्द घ्यायचे, ॲडव्हर्ब लिहायचे आहेत. म्हणजेच इथं तुमचं करेक्ट येईल. ओके, लेट्स सी प्रेपोजिशन. प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन आर द वर्ड्स दॅट आर यूज बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. तर प्रेपोजिशन हे नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जातात आणि ते दोन शब्दांमधील संबंध दर्शवतात. त्या वाक्यातील दोन शब्दांमधील संबंध दर्शवतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. दोन शब्दांमधील संबंध दर्शविणारा अविकारी शब्द म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय. तर बघा एक्झाम्पलमध्ये द बुक इज ऑन द टेबल. आता बुक आणि टेबल हे दोन शब्द आहेत आणि यामधील संबंध दर्शविणारा हे जे प्रोनाउन बुक आणि टेबल यांच्यामध्ये संबंध दर्शविणारा शब्द आहेत ऑन. पुस्तक टेबलावर आहेत. ऑन हा शब्द काय करतो या दोघांमधील संबंध दर्शवितो.
त्यामध्ये स्काय इज ओव्हर माय हेड, आकाश माझ्या डोक्यावर आहेत. ओव्हर हा शब्द काय करतो, स्काय आणि हेड या दोन्ही शब्दातील संबंध दर्शवितो. ही केम विथ मी, ही आणि मी यामधील विथ हा शब्द काय करतो, दोघांमधील संबंध दर्शवितो. तसं आय गो टू स्कूल बाय बस. आता आय आणि बस यामध्ये मी स्कूलमध्ये बसने जातो. बाय हा शब्द काय करतो, या दोघांमधील संबंध दर्शवितो. मग याच्यामध्ये ऑन असेल, ओव्हर असेल, विथ असेल, बाय असेल, हे सर्व काय आहेत, प्रेपोजिशन आहेत. म्हणजेच दोन शब्दांमधील संबंध दर्शविणारा अविकारी शब्द म्हणजेच काय म्हणतो आपण, प्रेपोजिशन असं म्हणतो. जर आपण इथं ऑन हा शब्द वापरलाच नाही, द बुक इज द टेबल, पुस्तक टेबल, म्हणजे पुस्तक टेबलाच्या खाली आहे का वर आहे का बाजूला आहे हे समजणार नाही. तर स्काय इज ओव्हर माय हेड, आता इथं वरसाठी आपण ऑन वापरला, पण स्काय इज ओव्हर माय हेड म्हटलो. आता इथं पण वरचं आकाश माझ्या डोक्यावर आहेत, पण ह्या वर दोघांचाही अर्थ असेल तरी ओव्हर या शब्दाचा अर्थ आहे, ऑन या शब्दाचा अर्थ आहे लगत, आणि ओव्हर शब्दाचा अर्थ आहे काही अंतरावर. म्हणजे आकाश हे आपल्या डोक्याला टेकलेलं नाही, ते काही अंतरावर आहेत म्हणून इथं ओव्हर हे प्रेपोजिशन वापरलं आपण. आणि जेव्हा चिकटून असेल एखाद्या वस्तूला तेव्हा ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. ते आपण मागील वर्गामध्ये कोणतं प्रेपोजिशन कुठे वापरायचं हे शिकलोच आहोत, पण इथं प्रेपोजिशन वापरताना हे लक्षात ठेवायचे आहेत. तर ऑन असेल, ओव्हर असेल, विथ असेल, बाय असेल, इन, बिटवीन, दोहांच्यामध्ये, ऑफ, अबाऊ, नियर, बिहाइंड, बिसाइड, टू, हे सर्व काय आहेत, प्रेपोजिशन आहेत. तर या प्रेपोजिशनचा आपल्याला अर्थ जर समजला तर वाक्यामध्ये वापरण्यासाठी योग्य प्रकारे वापरल्या जाईल. लेट्स सी नेक्स्ट पार्ट. लेट्स सी कंजक्शन. कंजक्शन मीन्स उभयनिवावी वाव्य. आता कंजक्शन्स आर द वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर टू ऑर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्स. दोन शब्द, दोन वाक्य, दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोन उपवाक्य जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, कंजक्शन वर्ड म्हणतो. एक्झाम्पल बघा, राम अँड लक्ष्मण वेअर ब्रदर. तर यामध्ये राम अँड लक्ष्मण ह्या दोन, राम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊ होते, तर अँड या शब्दाने काय केलं, हे वाक्य जोडलं आहे. त्यानंतर रोहित वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. आता रोहित वॉज रिच, ही वॉज सेल्फिश, रोहित वॉज सेल्फिश, हे दोन वाक्य, रोहित वॉज रिच आणि रोहित वॉज सेल्फिश. तर हे दोन वाक्य वेगवेगळे लिहिण्यापेक्षा आपण बट हा कंजक्शन वर्ड घेतला आणि दोन वाक्यांचं एक वाक्य बनवलं. म्हणजेच रोहित वॉज रिच, रोहित श्रीमंत होता, परंतु तो काय होता, स्वार्थी होता, सेल्फिश होता. बट या शब्दाने काय केलं, दोन वाक्य जोडले गेले. सीता और गीता, हे सीता किंवा गीता, तर या दोन वर्डला काय केलं, ऑर ह्या शब्दाने जोडलं. म्हणून ऑर हा काय आहे, कंजक्शन वर्ड आहे, अँड हा कंजक्शन वर्ड आहे, बट हा कंजक्शन वर्ड आहे. राम इज ॲबसेंट बिकॉज ही इज इल. राम ॲबसेंट आहे कारण तो आजारी आहे. बिकॉज ह्या शब्दाने काय केलं, हे वाक्य जोडलं. दोन वाक्य, राम इज ॲबसेंट, राम इज इल. तर दोन वाक्य न वापरता आपण काय केलं, राम इज ॲबसेंट बिकॉज इज इल, कारण राम ॲबसेंट आहे कारण तो आजारी आहेत. म्हणून हे काय आहेत, कंजक्शन वर्ड आहेत. मग यामध्ये कंजक्शन वर्ड ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, हे सुद्धा हे कंजक्शन वर्डसुद्धा आपण यामध्ये वापरतो. लेट्स सी लास्ट पार्ट ऑफ स्पीच. लेट्स सी लास्ट पार्ट ऑफ स्पीच, इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. फॉर एक्झाम्पल, हुर्रिया वी हॅव ओन मॅच, वी हॅव ओन. यामध्ये हुर्रिया वी हॅव ओन, जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो
तेव्हा आपण काय म्हणतो, हुर्रे, वी आर ओन द मॅच. हुर्रे, आपण जिंकलो, मॅच जिंकलो असेल किंवा काही जिंकलो असेल, कोणताही खेळ जिंकलो असेल. किंवा जेव्हा आपल्याला दुःख होतं, सॉरो, तर तेव्हा आपण काय म्हणतो, अलास, ही इज नो मोर. अरे रे, तो या जगात राहिला नाहीत. की आता आजारामुळं बरेच जण जेव्हा मरतात तेव्हा आपण म्हणजे एखादा जर आपल्याला मृत्यू झालेला दिसला किंवा आपल्याला व्हॉट्सअपवर बातमी दिसली तर लगेच आपल्या तोंडातून शब्द म्हणा, अलास, अरे रे, वाईट. किंवा एखादी सुंदर गोष्ट दिसली तर आपण काय म्हणतो, वाव, हाऊ ब्युटिफुल. म्हणजेच आपल्या तोंडातून काय होतात, आपोआप शब्द बाहेर पडतात. आपण जर ताजमहल बघितला किंवा सुंदर एखादी हे बघितली तर काय म्हणतो, हाऊ ब्युटिफुल. किंवा एखादी मुलगी बघितली सुंदर, हाऊ ब्युटिफुल सी इज, किती सुंदर आहे ती. किंवा एखादं गुलाब असेल, हाऊ ब्युटिफुल रोज इज, किती सुंदर आहे ते गुलाब. किंवा एखाद्याचं महान अशी कामगिरी बघितली, किंवा शिवाजी महाराज असेल, व्हॉट अ ग्रेट मॅन शिवाजी वॉज, किती, व्हॉट अ ग्रेट किंग शिवाजी वॉज, किती महान राजा होते शिवाजी महाराज. म्हणजे त्यांचं कार्य पाहिल्यानंतर, म्हणजेच एखादी गोष्ट आपण न ठरवतात आपल्या तोंडातून आपोआप ज्या भावना बाहेर पडतात तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरजेक्शन, म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. त्याला इंग्लिशमध्ये डेफिनेशन आहेत, इंटरजेक्शन इज रिटन विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क्स. बघा, की जेव्हा एक्सक्लेमेशन मार्क्स असतो याला एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो आपण. जर एक्सक्लेमेशन मार्क्स असेल तर समजायचं हे काय आहेत, इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्लेशन यूज टू एक्सप्रेस अ सडन स्ट्रॉंग इमोशन, की अचानक आपल्या तोंडामधून ज्या भावना बाहेर पडतात, अचानक जे शब्द बाहेर पडतात, तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. जर आपल्याला म्हणजे काही वेदना झाल्या, काटा वगैरे भरला तर आपण म्हणतो आऊच. किंवा समजा आपण जेव्हा क्रिकेटची मॅच वगैरे बघतो आणि जेव्हा तो म्हणजे खेळाडू खेळताना आपल्या म्हणजे जेव्हा कॅच जातो तर तेव्हा काय म्हणतो, ओ, म्हणजे जेव्हा किंवा एखादी जर वाईट घटना घडली तर लगेच आपण म्हणतो हाऊ सॅड. सुंदर असेल तर हाऊ ब्युटिफुल. म्हणजेच आपल्या तोंडातून अचानक जे शब्द बाहेर पडतात त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरजेक्शन. तर आजच्या तासाला आपण पार्ट ऑफ स्पीच बघितले आहेत आणि त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पॉज पहा व्यवस्थित आणि वहीमध्ये लिहून घ्या, पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या, समजावून घ्या आणि पेपरसाठी त्याचा उपयोग करा. ओके, बाय स्टुडंट्स.